नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया व्ही मार्ट रिटेलबद्दल. तर मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल फायनान्शियल इयर 2026 क्वार्टर 3 business update. Revenue rises 10% year on year basis. Store network expands to 554 locations. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टर 3चा प्रोव्हिजनल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने वाढून आला आहे 1126 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 1027 कोटी रुपये. तसेच व्हीमार्टने या क्वार्टर 3 मध्ये टोटल 23 नवीन स्टोअर ओपन केले आहे आणि यानंतर म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 एंड होईपर्यंत व्हीमार्टचे टोटल ऑपरेटेड स्टोअर झाले आहे इंडियामध्ये 554 स्टोअर. आणि याच अपडेटमुळे व्हीमार्ट रिटेल ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया नाईब लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, नाईब लिमिटेडला इंडियन आर्मीकडून डिफेन्स सप्लाय कॉन्ट्रॅक्ट किंवा ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 292.69 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे नाईब लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स बॅक्स रुपीज 23.54 कोटी सोलार पंप ऑर्डर इन हरियाणा अंडर PM कुसुम स्कीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडला अक्रॉस हरियाणा 792 सोलार वॉटर पंपिंग सिस्टम्स सप्लाय आणि इन्स्टॉलेशनसाठी हरियाणा रिन्युएबल एनर्जी डिपार्टमेंट कडून फ्रेश वर्क ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 23.54 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल बद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला 1050 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीला मेडन म्हणजे आपला पहिला वाइंड एनर्जी प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच्या थ्रू KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीची वाइंड एनर्जी बिझनेसमध्ये एंट्री झाली आहे. आणि मित्रांनो, हा जो वाइंड एनर्जी बिझनेस आहे, हा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसचा पार्ट आहे. आणि मित्रांनो, ही जी या कंपनीची वाइंड एनर्जी जो एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे, त्यामध्ये एंट्री झाली आहे, हा KEC इंटरनॅशनलसाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा जेव्हापासून नवीन फायनान्शियल इयर सुरू झाला आहे, तेव्हापासून कंपनीला आतापर्यंत 19,300 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे KEC इंटरनॅशनल ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अंबर एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अंबर एंटरप्राइजेस सबसिडरीज रिसीव ECMS अप्रुव्हल फॉर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड या कंपनीच्या स्टेप डाऊन सबसिडरीज एसेंट के सर्किट प्रायव्हेट लिमिटेड आणि शोगिनी टेक्नो आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला अप्रुव्हल म्हणजे मंजुरी रिसीव झाली आहे अंडर ECMS म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. आणि मित्रांनो, कंपनीला गव्हर्नमेंटकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, कोणकोणत्या कंपन्याला या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट स्कीमच्या मॅन्युफॅक्चरिंग स्कीमच्या अंतर्गत मंजुरी मिळाली आहे, तो पूर्ण व्हिडिओ मी काल रात्री 11:30 वाजता डिटेलमध्ये बनवला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अंबर एंटरप्राइजेस ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे.
आणि मित्रांनो, जर तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमवरचा डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही काल रात्री 11:30 वाजताचा माझा व्हिडिओ बघू शकता. चला आता बोलूया एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट बद्दल. तर मित्रांनो, डीमार्टने आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 3 चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीचा क्वार्टर 3 मध्ये स्टँड अलोन रेव्हेन्यू आहे प्रोव्हिजनल 17,612.62 कोटी रुपयांचा, जो एका वर्षाआधी होता 15,565 कोटी रुपये. त्याच्या आधी होता 13,247 कोटी रुपये आणि त्याच्या पण आधी होता 11,304 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टची टोटल नंबर ऑफ स्टोअर फायनान्शियल इयर 2026 चा क्वार्टर 3 एंड होईपर्यंत झाले आहे टोटल 442 स्टोअर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी टोटल गॅस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी टोटल गॅस स्लॅशेस CNG पाईप गॅस प्राइजेस आफ्टर PNG RB टॅरिफ रिसेट. तर मित्रांनो, अडानी टोटल गॅस लिमिटेडने CNG आणि डोमेस्टिक पाईप नॅचरल गॅसचे प्राइजेस 4 रुपयांपर्यंत कट केले आहे. आणि याच अपडेटमुळे अडानी टोटल गॅस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC टू रेज ₹2000 कोटी वाया प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफ बॉन्ड्स बोर्ड मीट ऑन Jan 8. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड या कंपनीने 8 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाइज केलेली आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा प्लॅन आहे 2000 कोटी रुपये रेज करण्याचा थ्रू द इश्युएन्स ऑफ अनसेक्युर्ड रिडीमेबल टॅक्सेबल नॉन कन्व्हर्टिबल नॉन क्युम्युलेटिव्ह बॉन्ड्स इन वन ऑर मोअर ट्रान्झॅक्शन वाया प्रायव्हेट प्लेसमेंट. आणि याच अपडेटमुळे PSU कंपनी NHPC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन सबसिडरीज रिसीव MEITY अप्रुव्हल अंडर ECMS. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपन्या कुनशन क्यूटेक मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि डिक्सॉन इलेक्ट्रो कनेक्ट या 2 कंपन्यांना गव्हर्नमेंटकडून म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कडून ग्रँटेड अप्रुव्हल मिळालं आहे अंडर द इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. आणि मित्रांनो, याचं MEITY याचा लॉंग फॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि मित्रांनो, हे जे अप्रुव्हल डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपन्यांना मिळालं आहे, हे कशासाठी मिळालं आहे तर कॅमेरा मॉड्यूल सब असेंबली अँड ऑप्टिकल ट्रान्सरिसिव्ह SFPच्या मॅन्युफॅक्चरिंग करिता हे अप्रुव्हल डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपन्यांना मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेली डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, चला आता बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी अडानी रिन्युएबल एनर्जी होल्डिंग 11 लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अडानी इकोगेन 5 लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी देखील रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड
आहे. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे अडानी ग्रीन आपल्या वेगवेगळ्या सबसिडरीच्या थ्रू आपली कॅपॅसिटी वाढवत आहे. आणि मित्रांनो, आपण 1-2 दिवसा अगोदर बघितले होते की अडानी ग्रीनची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 17 गिगावॅट पेक्षाही जास्त झाली आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे या कॅपॅसिटीला 2030 पर्यंत 50 गिगावॅट पर्यंत पोहोचवण्याचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.